पांडुरंग अनंत कासार काका यांच्या उपस्थितीमध्ये आता हा कीर्तन संपन्न होतोय. प्रथम सर्व उपस्थितांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. तसेच आजचे कीर्तनकार आदरणीय पांडुरंग कासार यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावं आणि विठ्ठलच्या प्रतिमेचं पूजन करावं, ज्ञानेश्वरी पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री समर्थ देवराज महाराज यांची सिरगडी साधू संत पंडित दिगंबर पुरस्कार आज एक मोठा आनंद सोहळा संपन्न होतोय. त्यानंतर स्वतःचा सत्कार आपण साजरा करतोय. आदरणीय संघी आणि एकत्रपणे बसताना चारीवरून खुर्च्या पूर्ण बघा. कारण जरा तिथे तुमची गर्दी कमी इथे मध्ये खुर्ची घेऊन सर्वच मॅडम तिथे खुर्ची म्हणून जातात. शिंदे सर तिथे पाठीमागे त्या मुलांच्या मागे खुर्चीचं बघा. या बाजूला नवीन पुढे खुर्ची घ्या तिथे मॅडम. त्यानंतर पडाची सोमदार रामचंद्र पाटील त्यांचा सत्कार करावाची विनंती. भाऊ जास्त होते त्याचा सत्कार देखील संपन्न होतो. त्यानंतर उपस्थित असणारे सर्व वारकरी यांचा सत्कार आदरणीय याचे सावंत सर सावंतांचं उपस्थित आदरणीय संभाजी माईकाका आदरणीय विलासराव माई आणि सत्कार होते.
चौकात शिवाजीवाडी त्यानंतर उंचावरवाडी दिनेश माळी त्या काय कुमार कारखाने उदासी राहण्यावर इकडे स्वतः कलाकार म्हणून जपण्यासाठी त्यांच्या सरकारी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि मृदुंगई प्रशांत उपस्थित आहे त्याचे हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर निवडून आले मेजर त्यानंतर नरसिंहभाऊ मोहिते मोहम्मद सत्कार घोरपडे काय करायचे तुकाराम संभाजी गोवा त्यांच्या सत्कार या ठिकाणी होतं. रघुनाथ देसाई समीर सुमडे या ठिकाणी पुन्हा एकदा या कीर्तन सोहळ्याची सुरुवात करायची. रामकृष्ण हरी सर्वांनी विचार करायचं. आज एक वेळापत्र पंडित विष्णू दिगंबर कनिष्कर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संस्थेचे संस्थापक सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो, गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त इथे एक व्याख्यान मालेचं सत्र सुरू आहे. या सत्राबद्दल पहिलं पुष्प कंपनीची संधी आपल्या संस्थेनं मला दिली त्याबद्दल मी संस्थेचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी भजन सुरू असताना कुंडलिक वर्गाचा गजर झाला की सर्वांनी मोठ्याने करायचा गजर जसं छत्रपतीच्या पाठीमागा हजार महादेव आपण असतो काय तसं एक वाद्य संप्रदायामध्ये हा एक अलिखित नियम आहे. भजन करत असताना टाळी सगळे वाढवते. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय
वाटते. निर्गुण निराकार का म्हणायचे काय? जी सत्ता तुम्हाला दिसत नाही काय? शरीर सोडून ज्या वेळेला शरीर निघून जातं त्यावेळेला राहिलेलं चैतन्य घटाप्रमाणे का हे कुणाला सुद्धा दिसत नाहीये. त्याला ना रूप ना गुण ना रंग ना नाव आकार रहित आहे. याला निराकार असं म्हणतात. पण त्याचीच सत्ताही तुम्हाला सांगतो येते की त्याच्या सत्तेनं हे संपूर्ण दिसतंय आणि दिसणाऱ्या सगळ्या वस्तू नाशिवंत आहेत आणि तेवढी वस्तू सत्य येते. त्या वस्तूचा नाश कधी सुद्धा होत नाही. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये जे आपलं अस्तित्व टिकून असते. नैनम चिंतनची शस्त्रांश नैनम धरती पावका न चैनम तेजयंतो आपू नवरती परुका. पंचमहाभूत सुद्धा त्याचा नाश करू शकत नाही. एवढी जी अविनाशी वस्तू आहे आणि या अविनाशी वस्तूला आत्मवस्तूला शास्त्रकाराने आणि संतांनी नामाभिधान दिलेले आणि त्याला काय म्हणतात माहिती? तोच देव येते. आणि या अवस्थेला आम्ही वारकरी संप्रदाय विठ्ठल असं म्हणतो. काय म्हणतो? ही तर सत्याची एक नाही. त्या सत्तेला तर आम्ही विठ्ठल म्हणतो. एक विठ्ठलाचं स्वरूप आधारित जर पाहिजे असेल तर गीतेमध्ये सांगताना सांगितलं याच्याकडे वेळ जर काय करतो कोण निर्माण कोण टाकतो होम तस्तर निर्देश ज्याच्यापासून शब्द संविधान निर्माण होते ती सत्ता त्याच्याकडे कोण टाकवतं. उत्पत्ती स्थिती आणि लय हे विठ्ठल या नामाचं प्रतीक आहे. त्या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्या स्वरूपामध्ये होते ते स्वरूप अंतिम म्हणजे या ठिकाणी त्याला सृष्टीशास्त्र देव असं म्हणतात. आणि तिथंच फक्त दिव्यतेची प्रचिती येते त्याला ते. आणि अजून तुम्हाला सांगतो आता देव कुणाला म्हणायचं खऱ्या अवस्थेत तुम्हाला सांगतो. याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी एक नाही. त्या गुरुजनाला देव समजावं. विठ्ठल देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत कीर्ती माईक दुःखाची जनते दुःखाची जनिती. जनिती म्हणजे कुणाला म्हणतात? जननी कुणाला म्हणायचं? जी जन्म देते तिला जननी जनिती म्हणायची आहे. काय जशी ही सगळी साधनं दुःख निर्माण करणारी साधनं आहेत. कीर्ती माईक दुःखाची जनिती नाही आली अंती घेतल्यानंतर सुद्धा सुख नाही. खिशात ठेवल्यावर सुद्धा सुख नाही आणि खिशातनं गेल्यावर समाधान. अशा प्रकारची हे साधन म्हणून भौतिक जगतावरती सुख हे संज्ञा कधीच अवलंबून नाहीये. आणि याच्यासाठी काय करावं लागतं हे तिसऱ्या चरणात महाराज सांगतात. म्हणून असं सांगतात अविनाश करी आपुया ऐसे लागणारे गोविंदाचे. गोविंद नाम आपल्या इंद्रियाला गो असं म्हणतात आणि याला छंद लावणारा असं आता या ठिकाणी घेतलंय की आता आपल्याला वेद लागावा लागतो. या ठिकाणी महाराजांचा एक अभंग आहे. गोविंद गोविंद मला मग गोविंद अरे असं जर झाले तर त्या अवस्थेपेक्षा आपण वेगळं राहतच नाही. आणि अशी जोपर्यंत अवस्था शेवटचं हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान कधी मिळणार नाही. आणि एकदा ध्येयापर्यंत आल्यानंतर मग मात्र तो आनंद आहे. पण हे करत असतानाही ध्यानात घ्या सगळ्यांनाच हे प्राप्त होतं अशातला बनतो. स्वामी विवेकानंद एखादा फोटो
ज्ञानेश्वर माऊली एकादीच असते, जगद्गुरु तुकोबाराही एकादीच असतात या ठिकाणी. एवढ्या उच्च पदाला जाणं म्हणजे आणि खरं म्हणजे ही जी अवस्था या ठिकाणी मनुष्य जन्माला येऊन या ठिकाणी काय केलं हे तुम्ही या ठिकाणी ठरवावं लागतं. जन्माऐवजी काय बा केले प्रत्येकानं बघायचं बरं काय. खरंच तुम्ही जन्माला येऊन आतापर्यंत काय केलं त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. कायच केलं? समाधानासाठी काही केलं नाही. समाधान वेगळं आहे, सुख वेगळं आहे. म्हणून याच्यासाठी अविनाश करी आपुल्या ऐसे लाभी मना पिसे गोविंद. म्हणून ध्येयापर्यंत जाण्यासाठी या क्षणाचा तुम्ही उपयोग करायचा. मला वाटतं थोडासा पाऊस दिला आपण आपला चर्चेत होईल आणि ह्या माध्यमाखाली बसून आपण बोलताही. पण कोणाचा भाषेतच म्हणण्यात कोणीही फार करत असतील. फक्त एक काम ज्यांना स्वप्नाला ते वरतीवर बरोबर आहे. तुम्ही मरणारच आहे पण असं मरा. एक बोला है जब हम दुनिया में आए तो रोते आए और दुनिया हमें हंसने लगी, लेकिन ऐसे करने कर जो हम हंसे दुनिया रोई. असं कर्तव्य झालं पाहिजे. माणूस जन्माला येत असताना रडत असतो आणि बाकीचे त्याच्याकडे बघून हसत असतात ऐकले. पण खरं सांगू का अशी लोक असतात या ठिकाणी ते गेल्यानंतर या ठिकाणी ते जाणारे हसतात आणि बाकीचे त्यांच्यासाठी रडतात. ही कीर्ती करावी तुम्हाला. नामुष्कीची एक कीर्ती आहे. काय सांगते मी त्यानं सुद्धा नाव होतं बरं का. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. शनिवारचा बाजार भरल्यानंतर आता आमच्या दारापासूनच बाजार भरायचा आणि तो घर मालक त्या माळ्याकडे त्या ठिकाणी काहीतरी भाजी घ्यायसाठी जायचं. भाजी घ्यायसाठी जायचं आणि मग तो विचारायचा ही भाजी कशी किलो आहे. तर त्या व्यापाऱ्याने सांगितलं 4 रुपये किलो. काय म्हटलं असं म्हणतो आराम थोडा माझ्या दारात बसलाय 2 रुपये देते. 2 रुपयाला दे आणि असं त्या बाजारात सारखं चालत आणि लोक म्हणायची ही जात गेली तर बरं होईल. आणि शेवटी मरण हे आहे. मरायच्या वेळेस पोराची सांगितलं माझं नाव निघेल असं जगा. काय करा माझं नाव निघेल असं जगा. आणि मग दादाकडे समजतात म्हातार गेलं. आता बाजार करायची पाळी थोरल्या पोरावर आली. पोराला पिशवी घेतली. पिशवी घेऊन बाजारात गेला आणि विचारलं वांगी कशी आहे. 4 रुपये किलो. 8 रुपये दिली. पोराला वाटलं बादचं नाव निघायचं. हेच माझी जीवनाचं कर्तव्य. का मरणे दुसरे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रक्ती माईचं दुःखाचे अवसान.